डिस्ट्रिक्ट जज होते, त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर आर्बिट्रेशनचे सेशन आम्ही भरत होतो, त्या अरेंज करण्यामध्ये मी असायचो त्या गोष्टींमध्ये. तर मी त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं नेचर कसं आहे ते मी जवळून बघितलेलं आहे, त्यांचा जो प्रामाणिकपणा, त्यांचं ते वागणं. पण अशा अधिकाऱ्याला सुद्धा ज्यावेळी रिटायरमेंटनंतर सतावलं जातं, त्यांना इन्कम टॅक्सकडून 8 लाख रुपयाच्या नोटीस आल्या की तुम्ही इन्कम टॅक्स भरलेलाच नाही. त्यानंतर ती सगळे मला सांगत होती स्टोरी. आम्ही मुंबईला गेलो, आम्ही 20 दिवसा अगोदर मुंबईला गेलो होतो आणि 20 दिवसा अगोदर मुंबईला गेल्यानंतर ते त्या इन्कम टॅक्स ऑफिसला गेले. त्यांनी त्यांच्याकडचे सगळे डॉक्युमेंट दाखवले की साहेब ह्या त्याच्या रिसिप्ट आहेत. म्हणजे इवन इन्कम टॅक्स भरणं तर ही नंतरची गोष्ट आली. ते सर इन्कम टॅक्स हा ॲडव्हान्समध्ये भरून ठेवायचे. मग इन्कम टॅक्स भरतात तेव्हा भरतात, पण काही लोक ॲडव्हान्समध्ये इन्कम टॅक्स भरून ठेवतात. त्यांचा दरवर्षीचा इन्कम टॅक्स हा